afternoon, students. In today's lecture, we discuss the remaining part of affinities of different phylums with Hemichordata. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की हेमिकॉर्डेटा फायलम मध्ये जे काही एनिमल्स येतात जसं की बॅलेनोग्लॉसिस त्यांची साम्यता दुसऱ्या फायलम सोबत कशी आहे. अफिनिटीज म्हणजे काय? एकमेकांबद्दल संबंध किंवा साम्यता. So affinities with Pogonophora or Pogonophora. Pogonophora मध्ये जे एनिमल्स येतात, Pogonophora काय आहे? तर क्लास आहे. ठीक आहे. त्या क्लास मध्ये जे एनिमल्स येतात त्यांच्याशी हेमिकॉर्डेटाचे सिमिलॅरिटीज काय काय आहे. So first of all we discuss the similarities. Enterocoelous formation of coelom. You know, coelom is a body cavity. त्या body cavity मध्ये enterocoelous formation होतं. हेमिकॉर्डेटा मध्ये पण आणि पोगोनोफोरा क्लास मधल्या एनिमल मध्ये पण. त्याचबरोबर body and coelom divided into 3 regions. हेमिकॉर्डेटाची आणि या क्लासची जी क्लासमध्ये येणाऱ्या एनिमल्सची जी बॉडी आहे त्याचबरोबर सिलोम कॅव्हिटी जी आहे ती 3 रिजन मध्ये असते. जसं की एंडोडर्म, एक्टोडर्म, मेसोडर्म तसं. मेसोझोम्स अँड मेटाझोम्स सेपरेटेड बाय अ सेप्टम. मेसोझोम आणि मेटाझोमच्या ज्या लेयर आहे त्याच्यामध्ये सेप्टम प्रेझेंट असते. सेप्टम म्हणजे गॅप. ठीक आहे. त्यामुळे त्या दोन लेयर सेपरेट होतात. त्याचबरोबर नर्वस सिस्टीम कशी आहे? नर्वस सिस्टीम इज इंट्रा इपिडर्मल. इपिडर्मलच्या मध्ये पेरिकार्डियल सॅक इन सम पोगोनोफोर्स. पोगोनोफोर्स मध्ये काय असतं? हेमिकॉर्डेटा सारखेच पेरिकार्डियल सॅक असतं. त्यानंतर गोनॅड्स फाउंड इन ट्रंक. बॉडीचा जो ट्रंकचा रिजन आहे त्या ट्रंकच्या रिजन मध्ये गोनॅड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन काय आहे? म्हणजे दोघांमध्ये डिसिमिलॅरिटी काय आहे? तर but pogonophores differ in having protocoelic, nephridial, coelomoducts and lacking an alimentary canal. हेमिकॉर्डेटा मध्ये alimentary canal प्रेझेंट असते पण पोगोनोफोरा मध्ये ती ऍबसेंट असते. Moreover, nervous system is concentrated in protozoa in Pogonophora but in mesozoa in Hemichordata. हा त्या दोघांमधला डिफरन्स आहे. ठीक आहे. MCQs मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. Next, affinities with Annelida. Annelida, you know, segmented worms. जे Annelida मध्ये एनिमल्स येतात ते आपण लास्ट सेमिस्टर मध्ये बघितले. जसं की नेरिस. ठीक आहे. त्यांच्याशी हेमिकॉर्डेटाचे अफिनिटीज काय काय आहेत ते आपण बघू. बॉडी वर्मीफॉर्म अँड सिलोमेट. आपण बघितलं बॅलेनोग्लॉसिस कसा आहे? वर्मीफॉर्म मध्ये आहे. नेरिस पण कसा होता? वर्मीफॉर्म नेचरचा होता.
दोघही सिलोमेट आहेत. burrowing habit, tuberculous life and ingested mud which is passed out as castings through anus. हॅबिट कशी आहे त्यांची, कसे राहतात ते, बरो करून राहतात जमिनीमध्ये, बरो करतात, खोदतात आणि त्याच्यामध्ये ट्युबिक्युलस फॉर्म मध्ये राहतात. ट्यूब लाईक असं स्ट्रक्चर तयार करतात जमिनीखाली, ट्यूब लाईक, आणि त्या ट्यूब मध्ये ते राहतात म्हणून त्यांना ट्युबिक्युलस लाईफ असं म्हणतात. मड इंजेस्ट करतात, मड खातात ते, आणि मग जे काही थ्रोन आउट पार्ट आहे, जो काही कास्टिंगचा पार्ट आहे, तो एनस मधून बाहेर टाकला जातो. कॉलर ऑफ बॅलेनोग्लॉसिस सिमिलर टू क्लायटेलम ऑफ अर्थवर्म. अर्थवर्मचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलेलं आहे. अर्थवर्मच्या स्ट्रक्चर मध्ये क्लायटेलम प्रेझेंट असतो माउथच्या नंतर. तसाच भाग बॅलेनोग्लॉसिस, जो हेमिकॉर्डेटा फायलमचा मेंबर आहे, त्या बॅलेनोग्लॉसिस मध्ये असतो, पण त्याला आपण तिथे काय म्हणतो, कॉलर म्हणतो. प्रोबॉसिस अँड प्रोस्टोमियम सिमिलर अँड प्री ओरल. प्रोबॉसिस प्रेझेंट आहे बॅलेनोग्लॉसिस मध्ये, आणि अर्थवर्म मध्ये जे प्रोस्टोमियम प्रेझेंट आहे ते कसे, सिमिलर आहेत, प्री ओरल आहे, ओरल पार्टच्या वरचा पार्ट आहे तो. Similar arrangement of blood vessels with blood flowing anteriorly in dorsal vessel and posteriorly in ventral vessel. ठीक आहे, ब्लड वेसल्सची अरेंजमेंट पण कशी आहे, ऍनेलिडा सारखीच आहे हेमिकॉर्डेटा मध्ये. हार्ट प्रेझेंट इन डॉर्सल पोझिशन, त्याबरोबर टॉर्नरिया लार्वा ऑफ बॅलेनोग्लॉसिस शो several structural resemblance with the trochophore larva of Annelida in being pelagic, ciliated with apical plate, eye spots and sensory cilia, and well-developed alimentary canal with similar parts. बघा, तुम्हाला MCQs ला प्रश्न विचारू शकतात. Which is the larval stage of Balaenoglossus? किंवा which is the larval stage of Hemichordata? तर तुम्हाला त्याचा आन्सर आलं पाहिजे. त्याचा आन्सर आहे टॉर्नारिया लार्वा. ठीक आहे, तर हा जो टॉर्नारिया लार्वा आहे तो ऍनेलिडा मध्ये जे मेंबर येतात, ऍनेलिडा मध्ये आपण बघितलं नेरिस असे जे एनिमल्स येतात, ऍनेलिडाचा जो लार्वल स्टेज असतो तो असतो ट्रोकोफोर लार्वा. तर त्या ट्रोकोफोर लार्वाशी तो रिझेम्बलन्स शो करतो. काय रिझेम्बलन्स शो करतो, त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज दिसते, तर दोन्ही लार्वा पिलॅजिक नेचरचे आहेत, म्हणजे समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये फ्रेश वॉटर असेल किंवा सी वॉटर असेल त्याच्या एकदम खोलवर ते असतात. सिलिएटेड असतात, त्यांच्या बॉडीवर सिलिया असतात ज्याच्यामुळे ते स्विम करू शकतात. त्याचबरोबर अपायकल प्लेट असते, अपायकल रिजनला, वरच्या रिजनला एक प्लेट असते. आय स्पॉट्स असतात त्या लार्वावर, आणि वेल डेव्हलप एलिमेंटरी कॅनाल सुद्धा प्रेझेंट असते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, दिस पिक्चर शो द ट्युबिक्युलस लाईफ ऑफ बॅलेनोग्लॉसिस. वरच्या फिगर मध्ये तुम्हाला एक ट्यूब लाईक दिसेल. त्या ट्यूब लाईक म्हणजे जमिनीच्या आतला भाग आहे, आणि त्या ट्यूब मध्ये तो बॅलेनोग्लॉसिस राहतोय. डिगिंग केली त्याने, बरो केलंय, खोदलंय, आणि तो असं खोदत खोदत कसा ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार केलं त्यानं, आणि त्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर मध्ये तो राहतो. आणि खालच्या फिगर मध्ये जे आहे तो बॅलेनोग्लॉसिस आहे. तो म्हणजे जमिनीच्या आतून त्याला बाहेर काढल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला या पद्धतीचं दिसेल. वर्म लाईक त्याची बॉडी आहे. आता ऑब्जेक्शन काय, ऑब्जेक्शन म्हणजे ठीक आहे आपण बोललो
की तो ॲनेलिडाच्या मेंबर सारखा आहे, पण त्याच्याही मध्ये काही ऑब्जेक्शन्स निघतात. डिफरन्सेस काय निघतात तर annelids do not have pharyngeal gill slits, but hemichordata have pharyngeal gill slits. हेमिकॉर्डेटा मध्ये pharyngeal gill slits आहेत, पण annelida मध्ये ते नाहीत. Stomachord or buccal diverticulum and dorsal tubular nerve cord found in balanoglossus, but these structures are not found in annelids. ठीक है? Balanoglossus does not have double and solid ventral nerve cord, and nephridia found in annelids. बघा, annelids मध्ये nephridia प्रेझेंट आहे, पण balanoglossus मध्ये कोणत्याच प्रकारचे nephridia प्रेझेंट नाहीयेत. In Tornaria larva of balanoglossus, preoral or proboscis coelom is present. Nephridia are absent and blastopore becomes anus of the adult, that is they are deuterostomia. Deuterostomia म्हणजे कसं, लार्वल स्टेज जी असते त्या लार्वल स्टेज मध्ये जर एनस आधी तयार झाला किंवा एनस आधी फर्स्टली इव्हॉल्व झाला तर त्याला म्हणतात ड्यूटेरोस्टोम्स. एनस आधी तयार होतो आणि नंतर माउथचा पार्ट होतो, ते झाले ड्यूटेरोस्टोम्स. पण जर काही ॲनिमल्सच्या लार्वामध्ये आधी माउथचा रिजन तयार होतो आणि नंतर एनसचा रिजन तयार होतो, त्याला म्हणतात प्रोटिओस्टोम्स. तर ॲनेलिडा काय आहे? प्रोटिओस्टोम्स आहेत, पण हेमिकॉर्डेटा काय आहे? ड्यूटेरोस्टोम्स आहे. This is the big difference between hemichordates and annelida. Next, affinities with the echinodermata. आपण या सेमिस्टर मध्ये इकायनोडर्मेटाची डिटेल स्टडी केलेली आहे. स्टारफिशचं स्ट्रक्चर डिटेल बघितलेलं आहे, त्याची वॉटर वेस्क्युलर सिस्टीम बघितलेली आहे, त्याची लाईफ सायकल बघितलेली आहे. आता आपल्याला हे इकायनोडर्मेटा फायलम मधले मेंबर हेमिकॉर्डेटा फायलम मधल्या मेंबरशी कसे अफिनिटीज शो करतात, कसे साधर्म्य दाखवतात, कसे ते सिमिलर आहेत किंवा कसे ते डिसिमिलर आहेत, हे आपल्याला बघायचं. So affinities with echinodermata. Adult hemichordates and echinoderms are structurally quite different, and it is difficult to suspect any phylogenetic relationship between them. But they show some resemblance, such as enterocoelic origin of coelom and its division into 3 successive parts filled with seawater to serve as a hydraulic mechanism. Heart vessel and glomerulus of enterocysts are considered homologous to the dorsal sac and axillary glands of echinoderms. Both the structures are related and combine vascular and excretory function. Nervous system is poorly developed and form epidermal nerve plexus. Proteins and phosphogens present in hemichordates which are closely resemblance those of the echinoderms. ठीक है? These are the affinities with echinodermata. Common habits and ecological niche are remarkable power of generation. म्हणजे power of generation म्हणजे regeneration म्हणजे काय? तर जर त्या ॲनिमलच्या एखादा बॉडीचा पार्ट कट झाला तर ते रिजनरेशन होतो. आता सपोज स्टारफिश आहे. स्टारफिशचा जर तुम्ही बघितलं, स्टारफिशला 5 आर्म असतात, त्यामधला एखादा आर्म जर कट झाला तर ती स्टारफिश पुन्हा तो आर्म रिजनरेट करते. तर तशीच ॲबिलिटी हेमिकॉर्डेटा मध्ये सुद्धा आहे. आता लार्वल रिझेम्बलन्स कसं आहे?
The two groups show a strong affinity म्हणजेच हेमिकॉर्डेटा आणि इकायनोडर्मेटा दोघांच्या लार्वामध्ये जवळपास खूप स्ट्रॉंग अफिनिटी आहे. तर कशी? Embryological ground as the Tornaria larva of Balanoglossus has a striking structural similarity with the Echinoderm larva. आपण बघितलं लार्वल स्टेजेस ऑफ द इकायनोडर्म्स. त्याच्या होता बायपिन्नारिया लार्वा. ठीक आहे. तर तो बायपिन्नारिया लार्वा जो आहे तो बॅलेनोग्लॉसिसच्या टॉर्नारिया लार्वा सारखाच दिसतो. आपल्याला दोघांना आयडेंटिफाय करायला अवघड जातं की हा बॅलेनोग्लॉसिसचा लार्वा आहे की स्टारफिशचा लार्वा आहे. सो कॉमन फीचर्स काय आहेत त्या लार्वाचे? तर स्मॉल आहे लार्वा, पिलॅजिक आहे, ट्रान्सपरंट आहे आणि ओव्हल शेपचा आहे. आयडेंटिकल सिलेटेड बँड्स taking up a similar twisted course, enterocoelic origin and similar development of coelom, proboscis coelom opening to outside by proboscis spore of Tornaria, comparable to hydrocele of Echinoderm, Diplurula. Blastopore becomes the anus, deuterostomia, and digestive tract is complete with mouth, anus and the same parts. ठीक आहे. ब्लास्टोपोर जो असतो, ब्लास्टुला स्टेज मधला जो ब्लास्टोपोर असतो तो एनस नंतर फंक्शन करतो. आता ऑब्जेक्शन काय आहे? ऑब्जेक्शन आहे की टॉर्नारिया लार्वा of Balanoglossus show the presence of apical plate with the sensory hair and eye spots and telotorch which are absent in Echinoderm larvae. म्हणजे जरी आपण म्हणत असलो की इकायनोडर्मचा लार्वा आणि बॅलेनोग्लॉसिसचा लार्वा शो रिझेम्बलन्स करतो, पण टॉर्नारिया लार्वा ऑफ बॅलेनोग्लॉसिस सेन्सरी हेअर आणि आय स्पॉट दाखवतो, तर इकायनोडर्मचा लार्वा ते दाखवत नाही. The protocele is single in Tornaria but paired in Echinoderm larva. This raises doubt about the Echinoderm affinities of the hemichordates. म्हणजे काय? तर एक क्वेश्चन इथे अराइज होतो की टॉर्नारिया लार्वा मध्ये प्रोटोसील जी कॅव्हिटी आहे म्हणजे सिलोमची जी कॅव्हिटी आहे स्टार्टिंगची ती सिंगल मध्ये असते, पण इकायनोडर्म मध्ये ती पेअर्ड मध्ये असते. सो दिस फिगर शो दी लार्वल स्टेजेस ऑफ हेमिकॉर्डेट्स अँड द लार्वल स्टेजेस ऑफ इकायनोडर्म्स. आता ए जो आहे तो बॅलेनोग्लॉसिसचा आहे. ठीक आहे. तर हा खूप रिझेम्बलन्स शो करतो इकायनोडर्म्सच्या लार्वा सोबत. बघा तुम्हाला लार्वा दिसेल, ट्रान्सपरंट आहे, तो स्विमिंग मध्येच असतो कारण की त्याला सिले आहेत बॉडीवर त्याच्या, आणि तो ओव्हल शेपचा आहे. ठीक आहे. आय स्पॉट्स त्याच्यावर प्रेझेंट असतात. एलिमेंटरी कॅनल सुद्धा फॉर्म झालेली असते माउथ टू दी एनस. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी affinities of different phylums with the Hemichordata phylum. ठीक आहे. MCQs ची जी सिरीज आहे ती तुम्हाला सर टाकतच आहेत. MCQ सॉल्व करत राहा कारण की तुम्हाला मेन एक्झामला त्याचा खूप फायदा होईल.